बाबासाहेबांनी हे केलं, तू काय केलं ते सांगणारे त्याच्या तोंडावरच म्हणायचे, ते भीत नव्हते. त्या माणसाचं 1 तासातलं भाषण सगळं पाण्यात जायचं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद जेतवन बुद्धविहार शांतीनगर अंधारवाडी हिंगोली या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य भदंत धम्मसेवक महास्थवीर परिषदेसाठी तुम्हा उपासकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आमचा भिक्खू संघ, प्राध्यापक डॉक्टर भदंत केमदम्मू महाथेरो, भदंत सत्यपाल डॉक्टर महाथेरो, बनते डॉक्टर इंदवंश महाथेरो, बनते पय्याबोधी यांनी आताच आपल्या समोर प्रवचन दिलं, बनते शीलरत्न थेरो, सुबोधी बनतेजी संघपाल, बनते रेवत बोधी, बनते संघप्रिय, सर्वच आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, या जागेत जे बसलो आपण त्याचे मालक राजेशजी अमृतलाल बगडिया, परिषदेशी संबंधित असलेले सगळे सर्व आमचे इथे हिंगोली जे असतील, प्रकाश हिंगोली जे असतील, ठोकेजी, आमचे शेवाळे बाबा आणि सर्वच उपासक आणि विविध वार्डातील आमचे महिला मंडळ ज्यांची संख्या जास्त आहे. नेहमीच असते महिला मंडळ पुढे असते प्रत्येक कामात. असे विविध वार्डातील शांतीनगरचे सुप्रिया महिला मंडळ, उपासक आणि उपासिका, दरवर्षी आपल्याला ही जागा बदलावी लागते. एका वर्षी समोर होतो, मग मध्ये परत इथे. बागडी आधी आम्ही बोललो आता थोडा वेळ या विषयावर. जागा बदलली म्हणून आपली श्रद्धा बदलायची नसते. जागा बदलली म्हणून बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रती असलेली आपली भक्ती बदलायची नसते. जागा बदलली म्हणून आपला जो भाव आहे भिक्खू संघाच्या धम्माच्या प्रती तो बदलायचा नसतो. जागा बदलत असतात. भगवान बुद्ध उर्वेला गयेवरून सारनाथला गेले, सारनाथवरून कपिलवस्तूला लुंबिनीला गेले, श्रावस्तीला गेले, अम्रपालीच्या अम्रवनात वैशालीला गेले, राजगृहाला गेले. बुद्ध ठिकठिकाणी गेले. जे ज्ञान आहे ते मात्र लोकांना सातत्याने देत राहिले. उपासक आणि उपासकांनो, दरवर्षी तुम्ही भंतेजींची प्रवचन ऐकता. आजही आपल्याकडे बरेच विद्वान भंतेजी प्रवचनासाठी आलेले आहेत. खूप वेळ तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करू शकतात. मी आपल्याकडे नेहमीच बोललेलो आहे, येतो. स्मृतिशेष भदंत काश्यप थेरो यांच्या स्मरणार्थ
त्यांनी सांगितल्यामुळे 12 तारीख आपण निश्चित केलेली. त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे धम्मावर त्यांची निष्ठा होती, श्रद्धा होती, भक्ती होती. स्वभाव जरी कडक होता तरी मात्र तळमळ होती. आणि आपल्या उपासक उपासिकांनी त्या तळमळीचं मोल ठेवलं. कोणीही त्याचा राग मानला नाही, कोणीही त्यांच्याबद्दल तिरस्कार केला नाही. वयामानाने सर्वांनी सहन केलं. का? धम्माचं कार्य आपले पुढे गेलं पाहिजे म्हणून. आपण सहन करून आज इथपर्यंत आलेलो आहे. आणखी पुढे जायचं आहे. मी कमी जास्त दररोजच धम्म परिषदेत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आजही 8 तासापासून प्रवासात आहे. परंतु पयारत्नाला म्हणलं उशिरा का होईना पण मी येतो. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो तिथे तिथे धम्म प्रचार आणि धम्माचंच काम आहे. उपासकांमध्ये श्रद्धा बी पेरण्याचंच काम करतो. लोकांना दुःखातून मुक्त करण्याचाच विचार देतो. सर्व मानवजात कशी सुखी होईल यासाठी चिंतन करतो. त्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं उपासकांना धम्म सांगण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला माहित आहे, माणूस एखादा पाण्यात पडला म्हणून माणूस मरत नाही. दांडीबाई त्या माणसाला पोहता येत नाही म्हणून ते मरत. त्याचा अर्थ काय होते? त्याला जर कला असेल, त्याला जर ज्ञान असेल तर तो मरणार नाही. आपण म्हणतो पाण्यात पडल्यामुळे माणूस मरत नाही. पण पोहायचं शिकलं पाहिजे. आम्ही धम्मामध्ये पोहायचं शिकलं पाहिजे. बुद्ध धम्म संघ यामध्ये जर आम्ही पोहायचं शिकलो, त्याची कला अवगत झाली, ज्ञान अवगत झालं, तर आम्ही दुःखात पडणार नाही, सुखीच राहू. आपत्ती येणार नाही, संकट येणार नाही, पूर महापूर आम्हाला वाहून नेणार नाही. आमच्यामध्ये ती क्षमता आम्ही जर तयार केली, ताकद तयार केली, तर आम्ही तरुण जाऊ शकतो, भवसागर तरुण जाऊ शकतो. हा दुःखाचा सागर आम्ही पार करू शकतो. पण तेवढी कॅपॅसिटी, तेवढी क्षमता, तेवढं धाडस, तेवढा सद्गुण आमच्यात आम्ही निर्माण करावा लागतो. बघा, बुद्धाच्या धम्मामध्ये त्याग आहे, बलिदान आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये ही जी आपण धम्म परिषद घेतो, ही जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी घेतो, मैत्री वाढवण्यासाठी घेतो. माणूस जोडण्याचं काम या परिषदेच्या निमित्तानं केल्या जातं. माणसाची मन जोडण्याचं काम केल्या जातं. समाजाला संघटित ठेवण्याचं काम या परिषदेच्या निमित्ताने घडतं. या परिषदेच्या निमित्ताने आम्हाला पर्याय मिळालेला आहे. दुसऱ्या यात्रा जत्रा पुरुष इकडे न जाता आम्ही आमच्या परिषदेत येतो. आमच्यासाठी परिषद आहे, हा एक पर्याय आम्हाला मिळतो. येणाऱ्या पिढीला पर्याय मिळतो म्हणून परिषद आहे. ती परिषद अज्ञानाची नाही, ज्ञानाची परिषद आहे. ही परिषद स्वार्थाची नाही, ही निस्वार्थपणे सेवाभाव म्हणून घडवलेली परिषद असते. इथे कुणाचाही स्वार्थ नाही, ना वर बसलेल्याचाही नाही, खाली बसलेल्याचाही स्वार्थ नाही. इथे मतलबाने बसलेली माणसं नाही, मतलबासाठी आलेली माणसं नाही. जवळची माणसं सामान्य आहेत, पण मतलबानं आलेली नाही. ही भक्तिभावानं आलेली आहेत. येतात, श्रद्धेनं येतात आणि
त्यागानं येतात. सकाळपासून दुपारपासून येण्याचं तुमच्या चित्तामध्ये येतं. परिषदेला जायचंय, परिषदेला जायचंय, अंधारवाडीत जायचंय, शांतीनगरला जायचंय, परत यायचंय, जायचंय, हे सगळं तुमच्या डोक्यात चिंतनामध्ये आहे ना. तुम्ही विचार करताना, चांगला विचार करताना, सकाळपासून चोरी करायला जायचंय, डाका टाकायला जायचंय, कोणाकडून उसने पैसे वसूल करायला जायचे, हे डोक्यात नाही ना. डोक्यात काय? सकाळपासून परिषदेला जायचं. म्हणजे तुमचे तरंग जे मनात येतात ते कुठले चांगले तरंग आहेत. खोट्या कामाला जायचं नाही, कुणाला लोबाडायला जायचं नाही, हारेमारी करायला जायचं नाही, खून करायला जायचं नाही, दरोडा टाका, हे नाही. विचार चांगलाच येते. परिषदेला जायचं, भरतीजी येणार, भिक्खू संघ येणार, भोजन दान द्यायचंय, हे करायचं. हे तरंग, हा तरंग, चांगले तरंग निर्माण करणारी धम्म परिषद आहे. चित्तामध्ये, मनामध्ये शुद्ध भावना निर्माण करणारी धम्म परिषद आहे. त्यागाशिवाय, ज्ञानाशिवाय, बलिदानाशिवाय काही इथे मिळालेलं नाही. तथागत बुद्धाने राजपाट सोडल्याचं आपण ऐकतो. शेती, धनदौलत, पत्नी, मुलगा, नांगर, महाल, सोनं, हे सर्व सोडल्याचं आपण बोलतो की नाही? ग्रंथात वाचतं की नाही? वर्षावासात सर्व मिळून वाचतात, कधी कधी एकटे वाचतात की काय वाचतात? की भगवान बुद्धाने हे सोडलं, ते सोडलं. आम्ही काय सोडलं? आम्ही काही सोडलं नाही, आम्ही सगळं धरलंय. म्हणजे सगळं धरल्यावर कसं भेटत होत? आमचे भक्ती उपाधी थेरो होते स्मृतिशेत, आता 41 वर्ष झाले आपल्यातून जाऊन. ते फक्त ब्रह्मसेव भरतीच ओळखतात त्यांना. मला वाटतं याच्यापैकी कोणी ओळखत नाही. तुमच्यापैकी जुनी माणसं ओळखत असते. नरसी नायगावला नामदेवच्या तिथे आपले हातागळे होते ड्युटीला, तेव्हा तिथे भंतीजी यायचे. कधी एखादा वक्ता भाषण देते ना, एक अर्धा तास, 1 तास त्याचं भाषण व्हायचं. बाबासाहेबांना हे केलं, बाबासाहेबांना ते केलं, बाबा. त्याचं भाषण संपल्यावर भंतीजी एकच म्हणायचे, बाबासाहेबांना हे केलं, तू काय केलं ते सांगणारे. त्याच्या तोंडावरच म्हणायचे, ते भीत नव्हते. या माणसाचं 1 तासातलं भाषण सगळं पाण्यात जायचं. तू काय केलं सांग ना म्हणता. बाबासाहेबांनी हे केलं, ते केलं. बाबासाहेब, तू काही एखादी शाळा काढली काय? एखादा अनाथ आश्रम काढलं काय? एखादी बोर्डिंग काढली काय? गरीब मुलांसाठी काही करतो काय? शिक्षणासाठी काही वह्या पेन तरी कुठं वाटप करतो काय? तू केलं काय ते सांग. म्हणजे सांगण्यासारखं काही नसतं. भाषण करणं सोपं आहे, प्रॅक्टिकल अवघड आहे. पण भगवान बुद्धाने हे सोडलं, भगवान बुद्धाने ते सोडलं. सर्व त्याग, सर्व सत. आम्ही त्याग करायला तयार आहे का? आम्ही काही त्याग करायला तयार. आम्ही 1 दिवस 1 रात्र इथं येऊन प्रवचन ऐकण्याचा हे बी एक त्याग आहे. ते बी करायला काही लोक तयार नाही. कारण सांगतात काही. म्हणून मागच्या वर्षी 12 नोव्हेंबर 2022ला सांगली जिल्ह्यामध्ये घुगवाड नावाचं एक गाव आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जत तालुका आहे. CR सांगलीकर म्हणून एक आपले उद्योजक आहेत. उद्योजक म्हणजे फार मोठा करोडपती. काही 1000 एकर जमीन आहे त्याच्याकडे, काही 1000. एवढा उद्योगपती. एकुलता एक मुलगा होता, वारला. आता मुलगीचा एक. मुलगी इंग्लंडला शिकायला. अथर्व मुलाचं नाव. त्या नावानं एक संस्था काढली त्याने. स्वतःच्या मालकीची 20 एकर जमीन विहारासाठी दान केली त्या माणसाने.
आणि नुसती जमीन दान करून संपलं नाही, त्या अनाथ पिंडिकाचा आदर्श घेतलाय. नुसत्या सोन्याच्या मोहर आथरून जमीन दान केली नव्हती अनाथ पिंडिका. त्याने त्या जमिनीवर 15 कोटी रुपयाचं बुद्ध विहारही बांधलंय, थोडं नाही. तुम्ही कधी सांगलीला किंवा जतला गेलात तर त्या भागात खास करून जाऊन पाहून प्रचंड मोठं विहार, महिलांसाठी पाण्याची सोय, भिक्षूंसाठी सोय आणि उद्घाटनासाठी भंतेजी धर्मसेवक होते. आप थे क्या हिंदू शॉप भी थे भुगवाड़ में, ये भंतेजी भी थे. 1 लाख लोक त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला होते. 300 भंतेजी बोलावले होते. तेवढ्या भंतेला चिवरदान, भोजनदान, जाण्या येण्याचा खर्च एवढं त्या माणसानं केलं. 300 भंतेजी महाराष्ट्रातून आणखी बोलावले होते, नागपूर पासून ते सर्व ठिकाण. भिक्खू 300 भंतेजी बसतील तेवढा मंडप स्टेज होता. आणि राजा महाराजालाही बसायला नसतील असे आसनं होते, सोफे होते भंतेजीसाठी. आणि स्वतः नवरा बायको खाली इथे बसले होते, खाली वर नाही. मुलीनं 22 प्रतिज्ञा लोकांना दिल्या. तिने कन्नड भाषेत दिल्या, कारण त्या भागातला कन्नड वर्ग मोठा आलता. आणि यांनी मराठीमध्ये दिल्या. 4 सांगितले 22 प्रतिज्ञा. लोकांना आवाहन केलं की ज्यांना दीक्षा घ्यायची आहे, 22 प्रतिज्ञा घ्यायची आहे, त्यांनी उभं राहा. अख्खा लाखच्या लाख लोकांचा मांडव, सगळे लोक उभे राहिले, पूर्ण लोक. त्याची सीडी, त्याचा व्हिडिओ सगळं माझ्याकडे आहे. आणि सर्वांनी 22 प्रतिज्ञा. एकही राजकीय पुढारी त्या कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रित, कुणाला आणू शकते ते माणूस, पण आणला नाही. भिक्खू संघाचीच प्रवचन, भोजनदान जे काय आहे. आणि परवा 12 तारखेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला 2023ला, तेव्हाही मी गेलो होतो. मी त्यागाबद्दल बोलतो बुद्धाच्या. असे करणारे लोक आज आहेत, देणारे लोक आहेत, म्हणून धम्माचं काम होऊ लागलेलं आहे. हळूहळू असे लोक उभे राहत आहेत. तुम्हाला मागच्या वर्षी आठवत नसेल, मी सांगतो. मी बोललो होतो की आईच्या पोटात मूल आहे आणि ते मूल मी त्याला चांगला बौद्ध भिक्षू करील, असं ज्या दिवशी माय म्हणेल त्या दिवशी भारत बौद्धमय व्हायला सुरुवात होईल, असं बोललो. हे बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी बोललो मी. हे बोललेलं ऐकून मानवत तालुक्यामध्ये एक गाव आहे छोटस, त्या गावचे भोसा, पती पत्नी घरचे सगळेच माणसं आणि दुसरे 5-25 कार्यकर्ते एक दिवस पूर्णिला आले, पौर्णिमेच्या दिवशी. आणि त्या बाईला 8वा महिना. त्या बाईला घेऊन आले, नवराही आला, घरचे सगळाच परिवार आला. भंतेजी म्हणे तुम्ही 2-3 ठिकाणी बोललेलं आम्ही ऐकलंय, ते आमच्या डोक्यात बसलंय. आता हे आमचा सर्व परिवार आणला. ही पत्नी म्हणले बाई आमची 8वा महिना गरोदर आहे, आम्ही संकल्प केलेला आहे याला मुलगा झाला तर हे भिक्खू संघाला आम्ही दान करणार आहे. साधू साधू. बघा परिणाम कसा होत नाही, होत. भोकत विद्याने खोदत पाणी, कोणाला तरी लागतंय ना ते. आज एक तयार झाली, या बाईचा 4 बाया आदर्श घेतात, दुसऱ्या 4 बाया तयार होतील हळूहळू. म्हणून आम्ही जेवढे 40-45 वर्षापासून बांधवांनो विहार निर्माण करण्याचे असतील, भिक्षू निर्माण करण्याचे असतील, जागा घेण्याच्या बाबतीत असेल, धम्म परिषदांचा विषय असेल, बुद्धगया, सारनाथ, थायलंड, श्रीलंका, जपान इथे लोकांना घेऊन जायचं असेल, या सर्व कामामध्ये ज्या ज्या कामामध्ये आम्ही पुढाकार घेतला त्या त्या कामात
आम्हाला यश आलेलं आहे असं तुम्हाला सांगितलं पाहिजे. अपयश आलं नाही कधी. भिक्खू सामने तयार झाले, दान देणारे उपासक तयार होत आहेत. म्हणून बुद्धाची जी परंपरा आहे, त्यागाची परंपरा, त्याग फार मोठा. पैसे दिले 1500 संपलं नाही, भोजन दिलं एक दिवस संपत नाही विषय. एक दिवस प्रवचन ऐकलं म्हणल्यावर विषय संपणार नाही. चिवरदान केलं एक दिवस तर विषय नाही संपणार. ते सातत्याने ही पेरणी आपल्याला उपासकांच्या मध्ये श्रद्धा बियाची पेरणी करावी लागणार आहे. आणि त्यामध्ये चांगल्यापैकी बऱ्यापैकी, एवढंच नाही तर राजनैतिक लोक, आपण म्हणतो राजकारणी लोक, तथागत भगवान बुद्धाने राजा महाराजांना वळवलं की नाही आपल्या मार्गाला. इतिहास आहे की नाही. वैशालीचे लिच्छिवे असतील, राजा बिंबिसार, राजा शत्रू असेल, प्रसेनजित असेल, कुठलेही उदाहरण किती ठिकाणी भगवंताने राजा महाराजांना आपल्या मार्गात वळवलं की नाही. त्या राजकारणी किंवा राजाला अस्पृश्य म्हणून बुद्धाने नाकारलं नाही. ते तुमचं काही काम नाही, तुम्ही राजकारणी नाही. त्या राजकारण्याला सुद्धा धम्मात आणून बुद्धाच्या मार्गाचा उपासक करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ही धारणा आपली आहे. आणि ते करू लागलं. बघा आमचे सिद्धार्थ हाती आंबेडे उदाहरण आहे. गगन मलिक हिंदू माणूस, रामाचा रोल करणारा माणूस, भिक्खू होते, चिवर धरून श्रीलंकेत जात, थायलंड मध्ये जात, तिथे पदयात्रा केली. आमच्या सोबत लडाखला पदयात्रेत आला, तिथे पदयात्रा केली. एवढंच नाही तर सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी थायलंडवरून मागच्या वेळेला एक कंटेनर भरून मूर्त्या आणल्या आणि या मूर्त्या इथे परभणीला वाटप केल्या. तिथे स्वतः श्रीलंकेत पदयात्रेत गेले. आता ते धम्माच्या कार्यामध्ये हळूहळू परभणीमध्ये बघा थायलंडचा ग्रुप आणला, भंतेजी आले, आर्किटेक्ट आले आणि परभणीमध्ये इंदिरा माळ म्हणून आहे, आपल्या गंगाखेड रोडवर, त्या ठिकाणी गगन मलिक, थायलंडचे भंतेजी, सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी सगळ्यांनी मिळून आपण तिथे 9 एकर जागा विकत घेतलेली आहे 1 कोटी रुपयाची. तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि तिथे थायलंडचे भंतेजी येऊन विहार बांधतायत. आता काय नकाशा तयार झाला. परभणीला एखादं सेंटर नव्हतं. माझी इच्छा होती त्यांच्या मागे लागून त्यांना बोलून, ठीक आहे चला, हो बाबा, त्यांना समज देऊन सांगून बोलून आज तिथे बघाय काम सुरू होतं. परवाच थायलंडचे लक्की भंतेजी माझ्याकडे आले. ते फलंब्रीनं राहतात. आपले मोदी धम्मा भंते छोटे भंते ते घेऊन आले. तर त्यांनी बोलले, आम्ही बसलो, मीटिंग केली. सत्यपाल कुठे गेले? ते भंतेजी म्हणाले, आम्हाला तुमच्या जी अजिंठ्याला जी 74 एकर जमीन आहे तुमच्या संस्थेची, त्यातून आम्हाला 1 एकर जमीन द्या. थायलंडचं विहार तिथे बांधायचं आम्हाला. बघा त्याच्यात भावना झाली. थायलंड वरून येऊन इथे विहार, अजिंठ्याच्या देवीच्या पायथ्याला बुद्ध विहार बांधायचं, इकडे गरज आहे म्हणजे लोकांना त्याची. थायलंडमध्ये हजारो विहार आहेत, सोन्याच्या मूर्त्या आहेत, पण भारतात गरज आहे. भारतातली भूमी बुद्धाची भूमी आहे. ते काल म्हणजे परवा आम्हाला बैठकीत बसले आणि आम्ही म्हटलं मार्चच्या 2ऱ्या आठवड्यात आमच्या कार्यकारिणीची मीटिंग होईल. ही काही जागा आमची कोणी व्यक्तिगत मालकीची नाही, संस्थेची आहे. आमच्या कार्यकारिणीची मीटिंग होईल आणि मीटिंगमध्ये ठराव घेऊन
आमचं जे प्लॅन झालेलं आर्किटेक्ट कडून एस्टिमेट प्लॅन, आमच्या प्लॅन प्रमाणे कुठे जागा 1 एकर तुम्हाला देता येईल काय त्याचा आम्ही विचार करतो, 1 महिनाभर थांबा. बघा, ते दुसऱ्या ठिकाणी एकरी 30 लाख रुपयाची जमीन घ्यायला गेले होते. 1 एकर में 30 लाख. मी म्हटलं घेऊ नका, आता तेवढे पैसे गुंतू नका, जमिनीत तेवढे पैसे गुंतलं, याच्यात किती आहे, 30 लाखात मोठं काम होईल. मी पैसे गुंतू नका, 1 महिना थांबा. परवाची गोष्ट ही मी यासाठी उदाहरण देऊ लागलो ठिकठिकाणचे, की अशा पद्धतीनं बाहेरच्या भिक्षूंमध्ये ते थायलंडला, श्रीलंकेला, कोरियाला, जपानला हे जाणं म्हणजे तिथे त्यांच्यासोबत आपल्याला मैत्रीचे संबंध निर्माण करून त्यांच्यामध्ये सुद्धा या भारताच्या बुद्धभूमीबद्दल एक सद्भावना निर्माण व्हावी आणि समन्वयाने इथेही प्रचार प्रसाराचं चांगलं काम व्हावं. परवा दाभडला आपल्या अतुल्य रत्न आले होते ना, मी चिठ्ठी दिली त्यांना, पयारत्नकडून सिंहली भाषेमध्ये लिहून दिलं की तुम्ही बऱ्याच वेळा आमच्याकडे आले, पण परिवेनचं आणि श्रीलंकेतून प्रशिक्षित भिक्षू इथे शिकवण्यासाठी पाठवण्याचं काय झालंय म्हणून मी चिठ्ठी दिली त्यांना, त्यांची स्टेजवर दिली चिठ्ठी. आपलं म्हणणं आहे की त्याचा उपयोग धम्म प्रचार आणि प्रसारासाठी व्हावा. इथे जसं श्रीलंकेत लहान लहान मुलांचे 1000-500 परिवेनसारखे शिक्षण दिलं, त्याच पद्धतीनं आमच्या इथं व्हावं. लहान लहान मुलं, उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, पालीचं शिक्षण असेल, आमच्या मुलांना पाली भाषेचंही शिक्षण मिळावं. पाली भाषा कळाली पाहिजे, कारण पाली भाषा ही ज्ञान भाषा आहे. म्हणून ज्ञान भाषा, बुद्धाचा धम्म ज्ञानाचा विषय आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे अज्ञानाचा नाही. बुद्धाचा धम्म हा त्यागाचा धम्म आहे, शिक्षणाचा धम्म आहे आणि अज्ञान दूर करण्याचा धम्म आहे. यासाठी हे आम्ही उदाहरणं अनेक देऊ शकतो. हे प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहेत आणि चांगल्या पद्धतीनं काम उपासकांच्या मध्ये या परिषदा आपल्या वाया जात नाही. कुणाला वाटत असेल की 20-22 वर्ष झाले परिषद घेतात, नाही बांधवानो, नक्कीच या 22 नाही 23 होतील, 25 होतील, ही आपली एकही परिषद अंधारवाडीची वाया जाणार नाही याची तुम्हाला खात्री आहे. अजिबात वाया जाणार, याची कारणी लागणार. हे कारण लागणार. तुम्ही जे 10-10, 20, 100, 1000, 500 रुपये देतात ही कारणी लागणार आहे. तुमचं भोजन कारणी लागणार आहे, तुमचं जीवन कारणी लागणार आहे, तुम्ही दानपेटीत टाकलेले 10 रुपये कारणी लागणार आहेत, तुमचं इथं बसणं सुद्धा कारणी लागणार आहे. हे वाया जाणार नाही का? यामधून आपण जुनी माणसं म्हणायची शेण पडल्यावर माती घेऊन उठतं. निश्चित हे तुमचं जे आहे ते कारणी लागेल. आपण जरा आपल्यावर विश्वास ठेवूया, भविष्यावर विश्वास ठेवूया आणि आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवू. कारण कुशल कर्माचा परिणाम कुशलच होत असतो, अकुशल कर्माचा परिणाम अकुशल होत असतो. कुशल अकुशल, कुशल मूल अकुशल मूल हा धम्माचा एक वेगळा विषय. म्हणून आपलं कुशल कर्म जे राहील ते कुशल कर्म सत्कारणी लागेल. सर्व कामामध्ये माणसं वाटेकरी होतात. माणूस फार अवघड प्राणी आहे. भगवान बुद्धाने त्यालाच पकडलेला आहे. फार अवघड प्राणी आहे, सोपा नाही प्राणी हे. माणूस अवघड आहे. आई म्हणाले मी बोलून बोलून थकले. थकायचं नाही, बोलून बोलून थकायचं नाही. बघा, एक मनुष्य होता, त्याची बायको हरवली तर तो 8 दिवस रडत होता. 10 दिवस झाले रडत होता. शहाणे लोक, माणसं, बाया आले, म्हटले बाबा तुझा आधी म्हणले बाप मेला तेव्हा तू इतक्या दिवस रडला नाही. नंतर म्हणला काही दिवसानं तुझी आई मेली तेव्हाही म्हणजे तू इतक्या दिवस रडला नाही.
आता इतक्या दिवस कसं काय रडायचं कारण आहे, का रडा लागला? ते म्हणला, हे बघा, बायको हरवली याच्यासाठी मी रडत नाही म्हणला. म्हणलं मग? म्हणला बाप मेल्यावर 4 माणसं आले, मला समजूत काढे. म्हणला बाप मेला तर काय झालं, आम्ही तुझ्या माग आहेत ना म्हणले, बाप म्हणून उभा राहायला, पाठिंब्याला सहकार्य करायला. काय बापाची कमी पडू देणार नाही म्हणले, तुला काय घेऊ नकोस म्हणून. म्हणून तेव्हा माणसं आले म्हणले. माय मेल्यावर बाया आल्या म्हणले, आम्ही आहेत ना माय म्हणून तुझ्या पाठिंब्याला. माय म्हणून गेली तर काय झाली म्हणजे, आम्ही काय माया नाहीत का तुला, किती माया आहेत म्हणजे तुला जीव लावायला. तेव्हा बाया आल्या म्हणल्या. आता बायको पिल्यावर कोणीच यायला म्हणजे मला समजून सांगायला, याच्यासाठी रडू आलाय म्हणलं, दुःख याच आहे म्हणलं. माणसाचं दुःख वेगळंच असतं, फार अवघड दुःख नाही ते. माणूस प्राणीच फार अवघड आहे. हा लोभित आहेच आहे, लालची बी आहे, हा गर्वस्थ अभिमानित आहेच आहे. परंतु भगवान बुद्धाने म्हटल्याप्रमाणे याचा अंतही लागत या मनुष्य प्राणी. म्हणून धम्माचा केंद्रबिंदू, बुद्धाच्या जे विचार देत होते बुद्ध, त्याचा केंद्रबिंदू काय असेल तर तो मनुष्य प्राणी. त्यागाची मी परंपरा आधी बोललो ना. 500 बाया कपिल वस्तूवरून घेऊन महाप्रजापती सख्खी मावशी पायी चालत वैशालीला आली, पायात चपला नाहीत. आणि भगवान बुद्धाला म्हणाले, आम्हाला 500 बायाला दीक्षा द्या. आनंद भिक्षू सोबत होते. भरतीजीने बुद्धाने नकार दिला अगोदर, परंतु बराच चिंतन मनन झाल्यानंतर त्यांना दीक्षा देण्याचं ठरलं. भिक्षूंनी संघ स्थापन केला. 311 नियम आज विनयपिटकामध्ये त्यांच्यासाठी वेगळे आहेत. भिक्खूसाठी 275-27 नियम वेगळे आहेत. रामनेराला 75 शिखिया आहेत, 10 सील आहेत. बघा, तेवढ्याच्या तेवढ्या सुखी बाया होत्या त्या, अशा तशा नव्हत्या. राज्य घराण्यातून आलेल्या सुखी सगळ्या बाया होत्या. बुद्धाने पाहिलं, त्यांच्या पायातून रक्त येत होते. पायात चप्पल घालून आले नाही. कळालं पाहिजे ना भगवान बुद्धा की पायी आल्या. पांढरे कपडे घालून सर्व बाया वैशालीला. भगवान बुद्धाने त्यांना तिथे दीक्षा दिली. कारण अगोदरच एक आम्रपाली, एक नर्तकी, एक नाचणारी बाई, एक वेशाबाई, त्या बाईचं अगोदरच बुद्धाने परिवर्तन केलं होतं. एक बाई ती आधीच बुद्धाची उपासिका झाली होती. तिनेही ते राजनर्तकीचं काम सोडून दिलं, सोनं चांदी अंगावर घालायचं सोडून दिलं, राजाच्या दरबारात नाचकाम सोडून दिलं. आणि इतकी सुंदर असलेली आम्रपाली तेही साध्या कपड्यात बुद्धाला शरण आली. हा आपला इतिहास, त्यागाचा इतिहास, सगळं सोडलं. म्हणून बलिदान त्या काळामध्ये लोकांनी, ब्राह्मण भिक्षू झाले, क्षत्रिय भिक्षू झाले, राजा महाराजे बुद्धाला शरण आले. सुजलम सुफलम देश झाला होता कधीतरी. आणि सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा आमचा देश उच्च दर्जाचा, सुजलम सुफलम चांगल्या पद्धतीचा होता. ही भाबची परंपरा या देशातली अतिशय उज्ज्वल परंपरा होती. याचा बारकाईने अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पवित्र धम्म स्वीकारलेला आहे. आणि आपल्यालाही पवित्र केले, आपल्यालाही पुण्यवान केले, ते पुण्यवान झाले, आपल्याही पुण्य पदरात पाडले. आता ते पुण्य कसं टिकून ठेवायचं आपल्या हाती. आपली जोडी जर पक्की असेल तर आपण पुण्य टिकून ठेवू. म्हणून कोणी बाबरी मस्जिद पाडो, कोणी राम मंदिर बांधो, आपल्याला काही संबंध नाही. आपला बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे आणि त्या धम्माचे आपण उपासक बनण्याचा प्रयत्न करू, दुसऱ्याची वायफळ चर्चा करण्यापेक्षा. मी काल कुठल्या तरी परिषदेत सांगितलं, कधी अंबाजोगाई मी आप नाही, आर्कॉलॉजी सर्वे
जर चांगला अधिकारी पुढे मागे भविष्यामध्ये जर मोठा आला आणि खरंच न्याय या देशामध्ये असेल, तावड्याचं मंदिर असेल, बालाजीचं मंदिर, पंढरपूरचं, तुळजापूरचं, वैजनाथाचं, ही सगळी ज्याला हेमाडपंथी मंदिरं म्हणतात, की बुद्धाची विहार होती, हे सिद्ध होणार आहे एक ना एक दिवस आमची, आणि पुरावे आहेत त्याचे. आमच्या गाडीमध्ये म्हातारं एक बसून आलं, मला म्हणला परळीपर्यंत सोडा, तांदापूर पासून. मग म्हणलं येताना बाबा तुम्ही कसे आले होते? 5 किलोमीटर पायी आलो म्हणला मी परिषदेत. बघा ते म्हातार येताना 5 किलोमीटर आलं पायानं. भाकर बांधून आणली म्हणला, येताना या लबान तांडा आहे म्हणला इथं, त्याच्या तिथं भाकर खाल्ली म्हणला बसून. पाणी नव्हतं म्हणला, पाणी इथं येऊन पिलो म्हणले. मी बुद्धगयेला गेलो म्हणले, प्यागोडाला गेलो म्हणते. बघा, आणि मला सकाराम म्हणत होता म्हणला, त्या वैजनाथाच्या मंदिरावर बुद्धांच्या मूर्त्या आहेत. एक दिवस मी खरंच गेलो म्हणला, मागच्या बाजूला गेलो म्हणला, वर चढून गेलो म्हणला, कळसावर चारी बाजूला म्हणला आताही बुद्धाच्या मूर्त्या आहेत म्हणला. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, अभ्यास नाही बरं का त्याला, शिक्षण नाही, आताही आहेत म्हणा. मी असंच एकदा ते नाशिकला काळ्या रामाच्या मंदिर पाहायला गेलो. तिथं सुद्धा काळ्या रामाच्या मंदिराच्या वरच्या बाजूला तिथे चारी बाजूला बुद्धाच्या मूर्त्या. म्हणून आमचा इतिहास बाजूनं हे सर्व बळकवलेलं आहे, कब्जा केलेला आहे. त्याची सत्ता होती, काठी त्यांच्या हातात होती, मालक ते जे होते त्यांनी त्यावेळेला काबीज केलं. आपलं बुद्धगयेचं मंदिर तरी बरं राहिलं तेवढं तरी, नाही तर बुद्धगयेचं मंदिर सुद्धा पूर्णपणे काबीज झालं असतं. भिक्खू संघाच्या जागृतपणामुळे आज बुद्धगयेचं विहार बऱ्यापैकी आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, ही धम्म परिषद तुमचा सर्वांचा त्याग, दान, श्रद्धा हे नक्की कारणी लागेल. प्रत्येक आश्रम महाथेरो आपल्या जरी नसले तरी त्याचे धोरण आपल्यामध्ये ठेवा, त्याची दृष्टी आपल्यामध्ये ठेवा. अनाडी जरी असले तरी त्यांची तळमळ लक्षात ठेवा. तेवढं जरी आपण ध्यानात ठेवून पुढे काम केलं तरी हिंगोली शहरामध्ये मी नेहमीच सांगतो, महिला उपासक हिंगोलीचे सर्व चांगली माणसं आहेत. कारण मी सगळे जिल्हे फिरतो, सगळ्या जिल्ह्यातल्या गल्ल्या फिरतो, सगळ्या जिल्ह्यातल्या राजकारणी माणसाला भेटतो, सगळ्या जिल्ह्यातल्या उद्योगपतीला भेटतो, सगळ्या जिल्ह्यातल्या धार्मिक माणसाला भेटतो, सर्व जिल्ह्यातल्या महिला मंडळाला भेटतो. पण मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातले उपासक चांगले आहेत असं मी समजतो, असा माझा समज आहे. म्हणून एक कोणत्या दृष्टीनं मी अभ्यास केला असेल ती वेगळी दृष्टी आहे माझी, परंतु एक चांगले उपासक म्हणून मी आपल्याकडे पाहतो. हा चांगुलपणा आपण टिकून ठेवून पुढे धम्मकार्यामध्ये रत राहा. सर्वांना धन्यवाद. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.